संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रीपद गमावलेले धनंजय मुंडे आता पुन्हा जोरदार ऍक्शन मोड मध्ये आहेत. देशमुख प्रकरणात मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानं मुंडेंना मोठा दिलासा मिळालाय. त्यावेळी मुंडेंनी तब्येतीचं कारण देत राजीनामा देत असल्याचं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता असं नंतर स्पष्ट झालं होतं. मात्र आता धनंजय मुंडे मी गप्प होतो, मी बोलायला लागलो तर खूप काही होईल असं सांकेतिक बोलताना दिसतायत. मग धनंजय मुंडेंना नेमकं म्हणायचंय तरी काय? असं काय आहे मुंडेंकडे जे ते गप्प राहून लपवतायत, किंवा त्यांना नेमकं कुणी गप्प राहायला सांगितलंय असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्वदूर जे एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करता येईल त्याकरिता महाराष्ट्रातील मोठमोठे नेते सर्व काही करत होते. शेवटी मला वाटलं आपल्यामध्ये काहीतरी नक्कीच आहे, त्यामुळेच आपल्याला संपवायला निघाले. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले. त्यांना असं वाटत असावं हे बाबा आपल्याला पुरून उरेल. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूब चॅनल विरोधात होते. या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेनं महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला असंही मुंडे 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते. काल पुन्हा धनंजय मुंडे यांनी गेल्या 1.5 वर्षातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे जोरदार भाष्य केलं. मी जन्माला आलो तेव्हापासून माझ्या वाट्याला संघर्ष आहे. अनेक संकट आली पण तुमच्या आशीर्वादामुळे कधीच वाईट वेळ आली नाही असं म्हणत टीकाकारांनाही त्यांनी सूचक इशारा दिला. जे बोलायचं ते बोलू द्या. मी 1.25 वर्ष गप्प राहिलो कारण माझ्या गप्प राहण्यातच ताकद एवढी आहे. बोलल्यानंतर काय होईल असंही मुंडे म्हणाले. तर रथावर घोडच बसतं, मोर नाही असं म्हणत त्यांनी कर्ण अर्जुनाच्या उदाहरणातूनही राजकीय टोला लगावला. बीड जिल्ह्यातील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी करून क्लीन चिट मिळाल्यानंतर मुंडे आता पूर्णपणे ऍक्शन मोड मध्ये परतले असून त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. जरी मुंडेंनी अधिकृतपणे आरोग्याचं कारण देत 4 मार्च 2025 रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते हे नंतर स्पष्ट झालं. या घटनेमुळे मुंडेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याची चर्चा होती. राजीनाम्यानंतर मुंडे सुमारे 1.25 वर्ष सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या हत्या प्रकरणाच्या तपासात मुंडेंचा थेट संबंध नसल्याचं सांगत तपास यंत्रणांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. या निर्णयामुळे मुंडेंना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात राज्यातील काही बडे नेते मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी एकवटले होते. मी गप्प होतो कारण मला सत्याची खात्री होती. पण माझ्या या मौनाला कोणी माझी हतबलता समजू नये. मी बोलायला लागलो तर अनेकांचे मुखवटे गळतील असं म्हणत त्यांनी आपल्या पक्षांतर्गत आणि बाहेरील विरोधकांना सावध केलंय. एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते. मुंडेंच्या या सांकेतिक बोलण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांना गप्प राहायला कोणी सांगितलं होतं, किंवा राजीनामा सत्रात पडद्याआड नक्की काय घडामोडी घडल्या होत्या? मुंडेंचा इशारा नेमका कोणाकडे आहे? सत्ताधारी पक्षातील प्रतिस्पर्ध्यांकडे की विरोधकांकडे? यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. क्लीन चिट मिळाल्यानंतर आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परळीतील जनतेनं त्यांना दिलेला पाठिंबा आणि आता मिळालेली क्लीन चिट या जोरावर मुंडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक आक्रमकपणे उतरण्याच्या तयारीत आहेत. सत्य परेशान होऊ शकतं पण पराजित नाही या वाक्याचा पुनरुच्चार करत मुंडे आता आपल्या राजकीय पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. बीडमधील राजकारण आणि गुन्हेगारी यांचा नेहमी हातात हात राहिलाय, कारण अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. त्यामुळे मुंडे प्रकरणातही तसंच आरोप झाले, मात्र प्रत्यक्ष सहभाग नसल्यानं मुंडे बचावले. इतर नेत्यांवरही गुंडांशी संबंध असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे आगामी काळात बीडमध्ये धनंजय मुंडेंविरुद्ध सुरेश धस किंवा धनंजय मुंडेंविरुद्ध मनोज जरांगे हा संघर्ष आणखी तीव्र झाल्यास नवल वाटणार नाही. मुंडे जरांगे संघर्षाला ओबीसी आणि मराठा आरक्षणाची ही पार्श्वभूमी आहे. जरांगे स्वतः मुंडेंना टार्गेट करत आले, त्यामुळे आता
मुंडे जरांगेंना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करणार का आणि धस यांच्यावर मुंडे काय बोलणार हा प्रश्नही बीडसह संपूर्ण राज्याला पडलाय। त्यामुळे आगामी काळात बीडमधील राजकारण हे तापलेलं बघायला मिळू शकतं। दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या विभक्त पत्नी करुणा शर्मा याही वारंवार धनंजय मुंडेंना टार्गेट करत असतात। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील कौटुंबिक वादानं आता अधिक गंभीर वळण घेतलंय। गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या या वादात मुंबईतील विविध न्यायालयांनी दिलेले निर्णय मुंडे यांच्यासाठी मोठे धक्के मानले जात आहेत। न्यायालयाने करुणा शर्मा यांना पहिली पत्नी असल्याचा दर्जा देत मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कायम ठेवले आहेत। या कायदेशीर लढाई दरम्यान करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर अनेकदा टोकदार टीका केली आहे। धनंजय मुंडे हे औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता। तसंच मार्च 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जर त्यांची मस्ती जिरली नाही तर पुढे त्यांची अवस्था वाईट होईल असा इशाराही त्यांनी दिला। सध्या हा वाद न्यायप्रविष्ट असला तरी या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।